नमस्कार, मी आपला मित्र निवेदक प्रकाश सत्यवती नारायण गोडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवदुर्गेचं दुसरं रूप. कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवदुर्गेचं पहिलं रूप पाहिलं ते म्हणजे शैलपुत्री आणि आज दुसरं रूप पाहणार आहोत ते म्हणजेच ब्रह्मचारिणी. हे नवदुर्गेचे दुसरे रूप आहे. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्चर्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दिवशी ह्या मातेची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होत असते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपश्चर्या करायला सांगितलेली होती. या तपश्चर्येमुळे या देवीला तपश्चरिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.